ओके. सर्वात आधी मी असं सांगतो, की आजचा जो क्लास आहे, तो तुमच्यासारख्या ताईंच्या फोन कॉलच्या डिमांडनुसार मी ठेवलेला आहे. थोडंसं आपलं असं प्लॅनिंग होतं सुरुवातीला, की 8 मार्चला आपल्याला एक नवीन टीचर ट्रेनिंग सुरू करायचं होतं. पण थोडंसं माझ्या मागं जे काही मी बोललो, ग्रुपमध्ये पण सांगितलं असेल, की उद्यापर्यंत साधारण नॅशनल मॅथ मॅरेथॉनचे जे काही प्राइजेस आहेत, ते पोहोचवणं ऑनलाईन, ऑफलाईन खूप मोठी संख्या होती. आणि हे सर्व आपलं फॅमिलियर प्रोग्राम असतो हा सर्व. पण त्यांच्यापर्यंत बक्षिसं पोहोचवणं पोस्टाने वगैरे किंवा परत ज्या ताई मेरिट आपण आपण साधारण 700 प्राइजेस हे मेरिटचे होते आणि 700 बक्षीस आपण एका 1200 मुलांच्या कार्यक्रमात नाही देऊ शकत. म्हणून त्या दिवशी मेन विनर डिक्लेअर केले. तुम्ही व्हिडिओ पण बघू शकतात आपल्या आपल्या नॅशनल मॅथ मॅरेथॉनचा आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये टाकलाय. तर साधारण हे पुन्हा परत मेरिटचे जे काही प्राइजेस होते ते प्रत्येक टीचरपर्यंत पोहोचावेत आणि म्हणून त्याच्यात वेळ गेला आणि अजून पण जातोय. म्हणून एक थोडासा स्ट्रक्चरल वे थोडासा चेंज करायचा या बॅचमध्ये. हा एक उद्देश होता आणि म्हणून आपण भेटलोय. इकडे लक्ष द्या. सर्वात आधी तुमचा आज आज म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिन आहे. म्हणजे मला वाटतं आज चांगला दिवस होता महिला दिनानंतर खऱ्या अर्थाने, की याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण टीचरांना भेटतोय, नवीन एक काहीतरी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय ऑनलाईन, ऑफलाईन जे काही आपल्याला माध्यम असेल. म्हणून सर्वात आधी तुमच्या सर्व ताईंना मी वंदन करतो आणि थोडंसं बोलूया. कारण आपलं ऑथराइज्ड ट्रेनिंग सुरू झालेलं नाही. नाहीतर इथं संख्या तुम्हाला 50, 60, 100 दिसली असती. कारण मी अजून नवीन बॅचचं पोस्टर पण नाही बनवलेलं. तुम्हाला माहिती असेल तर. पण जे काही तुमच्याकडनं मला कॉल आले किंवा मेसेज आले त्याच्यासाठी मी तुम्हाला काय केलं, एका ग्रुपमध्ये तुम्हाला समाविष्ट केलं आणि त्याचा उद्देश असा होता, की कमीत कमी ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या काही ज्या काही मूव्हमेंट्स असतात, जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या तुमच्यापर्यंत समजाव्यात. या उद्देशाने तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं होतं. आता राहिला प्रश्न आधी क्लिअर करतो, की ब्रेन ट्रेन एज्युकेशन तुम्ही Googleवर गेले, YouTubeवर गेले, तर मोठी व्याप्ती आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशनची. हे ट्रस्टेड ब्रँड आहे. त्याच्यामुळे कुठलीही मनात शंका ठेवू नका. कुठलं अबॅकस आहे, काय सांगू, कसं सांगू, काही सांगू नका. एक प्रायव्हेट कंपन्या ह्या फ्रँचायझीस देतात. आपण फ्रँचायझीच्या विरोधात काम करतो. म्हणजे काही लोकांना आपल्या फॅमिलीचं मेंबर करून घेणं. मेंबर गेल्यानंतर त्यांना स्वायत्तपणे काम करू देणं. म्हणजे तुम्हाला वेल ट्रेन करणं आणि वेल ट्रेन केल्यानंतर तुम्ही स्वायत्त काम करावं. मग पुन्हा परत प्रश्न असतो, की ट्रेनिंग किती दिवसाची असते? मी म्हणतो म्हाताऱ्या होईपर्यंत. तुम्ही रिटायर होईपर्यंत. एज्युकेशनमधून तुम्हाला क्लास बंद करायचा आहे तोपर्यंत ट्रेनिंग असतं. म्हणून हा प्रश्न परत कधी आला नाही पाहिजे. मी क्लास कधी सुरू करू शकते? तर मी जे रोज तुम्हाला सांगेल ते जर प्रामाणिकपणे तुम्ही ऐकलं आणि ती रोज प्रॅक्टिस सुरू केली, तर पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजे 1 एप्रिलपासून पण आता एक्झामचा पिरियड आहे बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशनला. म्हणून कदाचित तुम्ही कसं सुरू करू शकतात मला माहीत नाही. बट आपण एक छोटंसं शॉर्ट टर्म हा एक इंट्रोडक्टरी क्लासची एक बॅच आणतोय ही आता तुमचीच, ही बोलतो माझ्या थोड्या वेळाने. आणि खऱ्या अर्थाने हे तुम्हाला सर्व व्हिडिओज आत्तापर्यंत ज्या मागच्या ज्या बॅचेसच्या झाल्या आहेत, त्या सर्व ॲपमध्ये अवेलेबल आहेत. स्ट्रक्चरल वे डे 1 पासून तर डे 2 पर्यंत. मग क्लास कसा सुरू करायचा? स्कूल मॅनेजमेंटशी कसं बोलायचं? मुलांना लेव्हल 0चं इंट्रोडक्शन कसं करायचं? या सर्व गोष्टी त्याच्यात हॅलो? 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 बोला. मैं क्लास में हूँ सर जी, थोड़ी देर में बात करो, 1 घंटे के बाद. ठीक है? हं. सॉरी प्लीज इकडे लक्ष द्या. सो एवढंच सांगेल, की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही फॅमिली आहे. इथं बहीण-भावाचं नातं असतं एकदा तुम्ही फॅमिलीत आल्यानंतर. कारण आपण खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंटवर काम करतो. वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजवर काम करतो आणि ते जर बघायचं असेल, तर ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या YouTubeच्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ब्रेन ट्रेन एज्युकेशन जिथं-जिथं तुम्ही सर्च केलं, तर तुम्हाला ते Google बाबाकडे उपलब्ध दिसतील आणि दिसतील आणि हळू जेव्हा खऱ्या अर्थाने इकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थाने ट्रेनिंग चालू होईल, हे तुमचं चालू होईल 2-3 मे नंतर. इकडं लक्ष 2-3 मे बोललो तुम्हाला मी. कधी खरी ट्रेनिंग चालू होईल? 2-3 मे नंतर. पण मग आता काय होईल? आता एक क्रॅश कोर्स आपण घेऊन येतोय तुम्हाला, की तुम्हाला ऑलरेडी थोडंफार माहिती आहे किंवा तुम्हाला खूप जिद्द आहे शिकण्याची आणि तुम्ही सर्व ॲपमधून शिकणार आहेत. आणि 8 दिवसात 8 लेव्हलचा आपला एक छोटासा कोर्स येणार आहे आता. आधीच्या ताई लोकांसाठी. काय बोललो? 8 दिवसात 8 लेव्हलचा कोर्सेस. मग त्या दिवशी 0 लेव्हल समजून जाईल.
1 लेव्हल समजेल, 2 समजेल, नाही समजले तर पुन्हा परत त्याचं रेकॉर्डिंग असेल आणि पुन्हा नाही समजलं, तर पुन्हा परत 0 लेव्हलचे पूर्ण डिटेल 10, 5, 6 क्लासेस सर्व तुम्हाला ॲपमध्ये असतील. बुक तुम्हाला मिळतील. म्हणजे जर तुम्ही आता रजिस्टर झालात मेंबरशिप, तर तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये एंट्री मिळेल. ॲपमध्ये नंतर एका फॅमिलीत याल तुम्ही. फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला सर्व तुमचा डाटा घेतला जाईल. तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म ते सर्व सांगतो. सो एक क्रॅश कोर्स करतोय आपण कारण आमच्यासाठी थोडासा टास्क असा झाला, की आमच्या आधीच्या ज्या ताई आहेत जवळ-जवळ 332 ताई, 232 ताई आपल्या महाराष्ट्रात काम करतायत. त्या 232 ताईंचा एक टास्क माझ्याकडे आला, की आम्हाला समर व्हॅकेशनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. मग जर समर व्हॅकेशनमध्ये करायचे असतील, तर आम्ही काही त्यांना अजून अदर स्किल डेव्हलप करण्यासाठी ते पण तुम्हाला ह्याच्यात घेता येतील. समजा इंग्लिश स्पीकिंग असेल, फोनिक असेल किंवा क्राफ्ट मेकिंग असेल, तर हे पण तुम्हाला आता करता येईल त्यांच्याबरोबर. पण प्लॅनिंग आहे. म्हणजे 100% असं नाही की उद्यापासून सुरू होणार आहे, परवापासून सुरू होणार आहे. बट पहिले पुढच्या वीकमध्ये पहिले आठवडाभर आपलं 8 लेव्हलचं ट्रेनिंग अबॅकसचं होईल. त्याच्यात काही काळजी करू नका. नाही समजलं तर मी काय सांगितलं 10 वेळा शिकवेल. पण जे रोजच्या रोज सांगतोय, पार हळदीचं म्हणजे नणंदबाईचं हळद जरी असेल, तरी त्या दिवशी संध्याकाळी मोबाईलमध्ये ते लेक्चर करायचं आणि त्या दिवसाचा टास्क करायचा. या डिव्होशनने जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनणार आहेत. मी खूप पुन्हा परत खूप सारं अनवॉन्टेड बोलत बसणार नाही. फक्त एवढंच सांगेल, की सर्व गोष्टी तुम्हाला सपोर्ट सिस्टम आहे, बिकॉज वी आर द फॅमिली. ओके. म्हणून एक मी माझ्याकडे आता वेळ पण नव्हता आज. पण आधीचं जे काही माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे तेच मी तुम्हाला सांगतो. हे ॲक्चुअली सप्टेंबरचं प्रेझेंटेशन होतं. पण मला जस्ट मी आता एक कार्यक्रम आवरून आलो आमच्या एका ताईंचा आणि जस्ट तारखा बदलवल्या फक्त. या तारखांमध्ये इकडे लक्षात द्या 10 मार्च म्हणजे आजपासून असं समजायचं की आजपासून तुमचं पहिलं इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शन झाल्यानंतर 10 मार्च ते 19 एप्रिल. 19 एप्रिलपर्यंत तुमच्या वेगवेगळ्या कन्सेप्टवर ट्रेनिंग होतील. 8 दिवस अबॅकस, 8 दिवस वेदिक मॅथ, 8 दिवस रुबिक क्यूब असे सर्व व्हिडिओज ॲपमध्ये सर्व अवेलेबल भेटेल. आणि याच्यात तुम्ही तुमचा स्वतःचं किती स्किल आहे, तुमचं स्वतःचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, स्वतःचं किती लक्ष आहे, त्याच्यावर सर्व तुमचा रिझल्ट डिपेंड म्हणजे काय, या 29 तारखेपर्यंत तुम्ही टीचर होऊ शकतात किंवा नाही होऊ शकत. पहिलेच क्लिअर करतो. एक तर टीचर तुम्ही होऊ शकतात किंवा नाही होऊ शकत. नाही झाल्या तर काय आहे, 2 मे पासून तुमचं पुन्हा परत नवीन बॅच आपली चालू होईल. 29 तारखेचा आपला कारण आपला एक एक 29 तारखेला तुमचं सर्टिफिकेशन झालं, की नंतर 2 मेला आपली बॅच चालू होणार आहे. पुन्हा परत पहिल्यापासून ए शिकायची. मग ते अबॅकस असो, वैदिक मॅथ असो, रुबिक क्यूब असो. पण झालं काय तुमच्या खूप साऱ्या ताईंची घाई आहे. म्हणून काही काळजी करू नका. सर्व मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे ॲपमध्ये. फक्त तुम्हाला त्रास घ्यावा लागेल. माझ्याकडे वेळ कमी आहे. म्हणून हा क्रॅश कोर्स आपण घेऊन आलोय. इथं तुम्ही 24 सप्टेंबर बघत असाल, कारण मला वेळ नव्हता. बघा 24 सप्टेंबरला ही बॅचचं माझं पॉम्पलेट बनवलं होतं. पण नो प्रॉब्लेम. आता आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून आपण 10 मार्च ते 29 एप्रिल. मग आता पुढचं लेक्चर कधी असेल तुमचं? ते पण सांगतो. डायरेक्ट पुढच्या रविवारी. या आठवड्यात काय असतील? या आठवड्यात तुम्हाला ॲपमध्ये जर तुम्ही उद्या परवा रजिस्ट्रेशन केलं, तर पहिले तुम्ही ॲपमध्ये जाल. 0 लेव्हलचं प्रिपरेशनचे लेक्चर असतील, ते तुम्ही स्वतंत्र बघायचंय आणि पुढच्या रविवारी 0 लेव्हल संपेल. लगेच लेव्हल 1 पण सुरू होईल आणि पुढच्या 8 दिवसात, पुढच्या वीकमध्ये, पुढच्या 8 दिवसात 8 लेव्हल आपल्या संपतील अबॅकसच्या. पण तरीही सांगतो, नाही जमलं तर घाबरायचं नाही. जस्ट मी सांगितलं क्रॅश कोर्स आपण करतोय. पण कोणासाठी असेल तो क्रॅश कोर्स? दोज आर रजिस्टर. ते पण सांगतो. ओके. आपण हा ज्या ताई शिकतील, ज्या ताई ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं एक्झाम आणि सबमिशन कंप्लीट करतील, त्यांना 29 एप्रिलला आपला नारी शक्ती सन्मान पुरस्काराचं आयोजन आहे. तेव्हा त्या जेवढ्या 4, 5, 6, 7 आणि आधीच्या पण काही ताई राहून गेल्यात, प्रवाहात आल्या नाही. यांना वेगवेगळे कारणं होते. त्यांना एक शेवटची संधी द्यायची मला. म्हणून त्यांचं पण सर्टिफिकेशन या प्रोग्राममध्ये होऊन जाईल. ओके. तुमच्याबरोबर अजून 10, 15, 20 ताई ज्या राहून गेल्या, ज्यांनी एक्झाम दिली नाही आधीच्या आमच्या 232 मधून, त्या 10-15 ताईंचं पण तुमच्याबरोबर सर्टिफिकेशन होऊन जाईल. सर्टिफिकेशन झालं म्हणून ट्रेनिंग संपत नाही. लाईफटाईम सुरू असते. इथं लिहिलंय लाईफटाईम ऑनलाईन ट्रेनिंग फॅमिली मेंबर. फॅमिली मेंबरसाठी काय असतं? लाईफटाईम ट्रेनिंग अवेलेबल असतं. त्याच्यामुळे तो काही काळजी करू नका. फक्त आता जरा घाई आहे, म्हणून हा एक थोडासा ऑप्शन आहे आपल्याकडे. या ऑप्शनवर मी बोलतोय. पुन्हा परत पुढची साइडमध्ये काय आहे ते बघून घेतो मी. पुढच्या साइडमध्ये असं आहे, की जेव्हा तुम्ही रजिस्टर होतात, तेव्हा रजिस्टर झाल्यानंतर मोबाईलमध्ये असं एक ॲप आहे आपलं. त्या ॲपचा कोड म्हणजे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा ॲप आहे.
ते लीगली आता आपले 2-3 ॲप होते. म्हणजे आधी पण 1-2 आपण ट्रायल म्हणून ॲप केले. तुम्हाला ज्या ॲपची लिंक दिली जाईल ना, त्याच ॲपला डाउनलोड करायचं. त्याच्यात तुम्हाला येईल, त्याच्यानंतर तुम्हाला कोड दिला जाईल. त्याच्यानंतर आमच्याकडनं एक्सेप्ट केलं जाईल. आमच्याकडनं एक्सेप्ट झालं तरच तुम्ही त्या ॲपमध्ये जाल. तरच तुम्हाला व्हिडिओ दिसतील लाईव्ह क्लासेसचे आणि त्या पद्धतीने तुम्ही हे ट्रेनिंग करू शकता. तर हा ऑप्शन आहे तुमच्यासाठी, ऑप्शन आहे. हे कंपल्सरी नाहीये. कंपल्सरी माझं सर्व जे काही होईल ते 2 मे नंतर मी सर्व म्हणजे तुम्हाला आत्ताच क्लासमध्ये 100 एक लोकं दिसतील. ते 2 मेच्या क्लासमध्ये असतील. आणि त्या 100 मधून 60 एक जण अबॅकस टीचरसाठी ट्रेनिंग घेतील तुमच्याबरोबर. म्हणजे मी काय बोललो 100 जण सुरुवातीला माहिती करून घ्यायला येतील. कारण अजून आपण नो ग्रुप, नो बॅच, नो जाहिरात काहीच केलेलं नाही. जाहिरात म्हणजे सोशल मीडियावर. त्याच्यानंतर आपल्या लेव्हल कशा असतात ते पण काळजी करू नका. हे सर्व सांगण्यात येईल. आपल्या वयामानानुसार लेव्हल स्टँडर्डचा एकचा मुलगा असेल किंवा सीनियर के-जीचा मुलगा असेल, तर त्याला लेव्हल 8 असतात. आपल्याकडे सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्डचा मुलगा असेल, तर त्याला 7 लेव्हल असतात. आणि जर फिफ्थ स्टँडर्डचा मुलगा असेल, तर त्याला फक्त 5 लेव्हल असतात. विनाकारण पालकांचे खर्च होऊ नयेत. म्हणजे जर फिफ्थ स्टँडर्डचा मुलगा असेल, तर तो इथं पहिली लेव्हल सुरुवात करेल. मूव्हर्स 1, लेव्हल 3 डायरेक्ट स्टार्ट करेल. आणि त्याची समजदारी चांगली स्ट्राँग असते. म्हणून या 5 लेव्हलमध्ये त्याचा अबॅकस होऊन जातं. लेव्हल 2nd, 3rd, 4thचा मुलगा असेल, तो इथून सुरुवात करेल लेव्हल 1 पासून, बिगिनर पासून आणि त्याला लेव्हल 7 असतील. आणि जर ज्युनियरचा लहान मुलगा असेल, आता ह्या लेव्हलमध्ये पण 2 लेव्हल बनतायत आपल्या एवढ्या 2-4-8 दिवसात. 2 लेव्हल याच्यासाठी कारण लेव्हल 0 मध्ये पण सीनियर आणि ज्युनियर लहान डिजिट आणि मोठे डिजिट एकदमच लहान मुलं असले तर ते डायरेक्ट 99, 96, 82 असे अंक त्या मुलांना कळत नाही सीनियर ज्युनियरचे. म्हणून इथं 2 लेव्हल सीनियर आणि ज्युनियर बनतायत आपल्या. ते दोघं बुक आपले अवेलेबल असतील. काही काळजी करू नका. ते सर्व ट्रेनिंगचा पार्ट आहे. सर्व मी सांगेल तुम्हाला. म्हणून तुम्हाला शंका, किती लेव्हल, काय लेव्हल खूप सारे फोन येतात. आम्हाला समजून सांगा म्हणून हे सांगतोय सर्व. ओके. लेव्हलबद्दल क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता एन म्हणून तुम्हाला सांगतो मी. इकडे लक्ष द्या. आधी 6,100 होतं. मला वेळ नाही मिळाला. जे आहे ते आहे. जे प्रेझेंटेशन ते आहे बाबा. आत्तापर्यंत 6,100 होते. आता ही अमाउंट 10,100 झालेली आहे. 10,100 केल्यानंतर 10,100 केल्यानंतर तुम्हाला याचं मेंबरशिप घेता येईल. त्यामध्ये त्याचं कारण आहे, कारण जे काही आम्हाला कारण आपण एन म्हणून काम करतो, एक सोशल फॅमिली म्हणून काम करतो. याच्यामध्ये ब्लेझर सगट ब्लेझर, तुमचा आय कार्ड, तुमचा बॅच, तुमचं सर्टिफिकेट, अबॅकस टूल, तुम्हाला सिलेबस हे सर्व देण्यात येईल. काही काळजी नका करू. आलं लक्षात? हां, त्याच्यानंतर तुम्हाला एकदम आता तुम्ही म्हणाल, की हा प्रश्नच खूप येतो, की तुम्ही समाजसेवा संस्था म्हणून काम करतात, मग तुमच्याकडे पुढची सिस्टम आहे का? काही काळजी करू नका. आता ब्रेन ट्रेनकडे 3,000 मुलं ताई लोकांकडे शिकतायत महाराष्ट्रात. 3,000 मुलं शिकतायत. या सर्व 3,000 मुलांचं लेव्हलप्रमाणे बुक, लेव्हलप्रमाणे एक्झाम, लेव्हलप्रमाणे सर्टिफिकेट यांची नॅशनल मॅथ मॅरेथॉन म्हणजे आपण कॉम्पिटिशन पण घेतो सेवाभावी वृत्तीने आणि मुलांचा उद्देश आहे की त्याच्याने त्यांची मोर प्रॅक्टिस व्हावी, ते स्ट्रॉंग बनावेत. हा उद्देश असतो कॉम्पिटिशनचा आणि हे सर्व सेटअप तुम्ही फ्रँचायझीस घेतली कुठेतरी 40-50 हजार रुपये भरले. काही ठिकाणी असं पण आहे महाराष्ट्रात अजून लुटायचं काम, की तुम्ही 2,000 फी घेतल्यानंतर ते म्हणतात आम्हाला 10% 20% द्या. मग त्या ₹200 त्यांना ₹400 पण द्या. असं काही नाही आपल्याकडे. तुम्हाला वाटलं मी खेड्यात राहते मग मी फी किती घेणार हा प्रश्न येतो. काही काळजी नका करू. तुमच्याकडे गरीबातला गरीब माणूस सुद्धा म्हणजे एका लेव्हलला साधारण 4 महिने लागतात. एका लेव्हलला. मग तुम्हाला वाटलं मी खेड्यात काम करते. ₹200 पासून तर ₹1000 पर्यंत घेणारे पण महाराष्ट्रात आहेत. मी कालच माझ्या गावाला माझं गाव दोंडाईचं आहे. आमची एक ताई आहे तिथं. ताईंना फोन केला, राजश्री ताईंना. तर ते म्हणे की ₹19,000 दोंडाच्याला घेतले जातात. म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका तालुक्यामध्ये जास्त आहे. अशी पण परिस्थिती आहे. पण आम्ही नेहमी सांगत असतो, की जे रास्त आहे, जे समाजाला परवडेल, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, जे योग्य आहे ते घेतलं जावं. म्हणून तुम्हाला फ्रीडम आहे. मी 4 महिने एका मुलाला शिकवणार एक लेव्हल. मला ₹200 पण 4 महिने घ्यायला परवडतात का? म्हणजे 200, 200, 200 म्हणजे ₹800 पण घ्यायला परवडतात का? का मला ₹400 परवडतात का दर महिन्याला? का ₹500 दर महिन्याला परवडतात? म्हणजे साधारण तुम्हाला 1,500, 2,000, 1,200, 800 आणि तुम्हाला वाटलं की मला समाजसेवा करायची, मला काय काही करायचंय, मला काय पैसे कमवायचे नाही, ते पण करायचं, ते पण तुम्ही करू शकता. म्हणून ब्रेन ट्रेन एज्युकेशन इज द सोशल ॲक्टिव्हिटीज असलेली एज्युकेशन ट्रस्ट आहे. उद्देश असा आहे की मुलांना सिस्टमॅटिक सिलेबस अवेलेबल आहे, त्यांच्या एक्झाम व्हाव्यात, त्यांना ग्रेडेशन व्हावं, ते टप्प्याटप्प्याने पुढे जावेत
हा सर्व सिलेबस आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला वाटलं, की माझ्याकडे 15 मुलांची इन्क्वायरी आहे. 15 मुलांची किट मागवून घ्या. मग मी तुम्हाला विचारतो, ताई ते कुठल्या स्टँडर्डचे आहेत? पहिलीतले आहेत का 5वीतले आहेत? मुद्दाम विचारतो. कारण तुम्ही थोड्या नवीन असतात. तुम्ही कन्फ्यूज असतात. मग तुम्ही सांगितलं, "सर त्यातले 5 मुलं आहे ना पहिलीतले आहेत आणि 10 मुलं 5वीतले आहेत." मग मी सांगतो, "ताई त्यांना M1 द्या. म्हणजे लेव्हल 3 पासून सुरुवात करा." पहिलीतले आहेत का? मग त्यांना B1 स्टार्ट करा. मी असं तुम्हाला मार्गदर्शन पण करतो. किंवा काही असे पालक हा आग्रही असतात. नाही, नाही पहिल्यापासूनच करायचं. आमच्या मुलांना पहिल्या लेव्हलपासूनच करायचं. मग काही हरकत नाही. पालकांचा आग्रह असतो म्हणून त्यांना थोडी कमी फी घ्या, पण पहिल्या लेव्हलपासून त्यांना लवकर कारण मोठी मुलं लवकर संपवतात पहिली लेव्हल. तर ते छोटे-छोटे कॅल्क्युलेशन असतात आणि एकदा जर त्यांना जमलं, की लगेच आपल्याला M1 पासून स्टार्ट करता येतं. त्यांना पुढच्या 5 लेव्हलमध्ये सर्व मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर होतात. ओके. सो हा झाला सिलेबसचा पार्ट कारण हा सर्वात मोठा शंकेचा लेव्हल किती, फी किती घ्यायचं, कसं सुरुवात करायचं? सुरुवात करायचं एवढंच सांगेल मी. तुमची जिथे-जिथे सुरुवात आहे, तुमची जिथे-जिथे ओळख आहे, तिथंच तुमचं ब्रँड म्हणजे जेव्हा तुम्ही अबॅकस टीचर बनवायला सुरुवात झाली, की लगेच घरच्या 2 मुलांना कॉलनीमध्ये आजूबाजूला शिकवायला सुरुवात करा आणि खऱ्या अर्थाने लगेच त्यांचे व्हिडिओ बनवा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा आणि जेव्हा तुमचे व्हिडिओ किंवा तुमचे फोटोज 4 मैत्रिणींना कळले, नणंदबाईला कळले, जाऊबाईला कळले, की त्यात तुमची जाहिरात करतात. "अगं तुला माहिती का, त्या आशावरीने अबॅकस टीचर ट्रेनिंग चालू केलं. ती टीचर झाली. तिला तर काही येत नव्हतं आतापर्यंत, पण तिने लोकच आपली जाहिरात करतात. काही काळजी नका करू. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा आहे, की लोकांमध्ये सोशल मीडियामध्ये किंवा मार्केटिंगमध्ये आपल्याला प्रेझेन्स बनावे लागतील आणि प्रेझेन्स बनवले, की मग लोकं आपलं काम करायला लागतात. ओके. म्हणून अ, आपण हा क्रॅश कोर्स करतोय. याचं जे रेकॉर्डिंग असेल ते रेकॉर्डिंग पण टाकून दिलं आपल्या ग्रुपमध्ये. खूप साऱ्या ताईंना अटेंड करता नसेल आलं. म्हणून पुन्हा परत एवढंच सांगेल, की बिनधास्त राहा. कारण हा परिवार आहे. परत एकदा खूप साऱ्या शंकांचं ओझं अजिबात ठेवू नका, की माझा कोणीतरी लुबाडणार आहे का? मला पैसे कोणीतरी घेणार आहे का? मला ट्रेनिंग देणार आहे का? नाही देणार आहे का? इथं तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी पाठिंबा द्यायला किंवा तुम्हाला वेल ट्रेन करायला पहिले मी वेल ट्रेन आहे. मी आतापर्यंत 15 ते 20,000 विद्यार्थ्यांना, लेकरांना मोफत शिकवले गेल्या 15-20 वर्षामध्ये. कोरोनामध्ये एकाच वेळेस 3,000 विद्यार्थी शिकवत होतो आणि म्हणून तिथं मला डोक्यात आली कल्पना, की मी एकटं का करायचं? तर बहिणींना ट्रेन करायचं, वुमन एम्पॉवरमेंट करायचं, महिलांचं शिक्षण क्षेत्रात सहभाग वाढवायचा. म्हणून हा सर्व संकल्पचा उद्देश आहे. ओके. म्हणून कदाचित तुम्ही आधी काही मार्केटमध्ये 2 ठिकाणी फिरून आलेले असाल. तिथं तुम्ही त्यांचा अनुभव पण घेतला असाल. म्हणून काहीही काळजी करू नका. फक्त एवढं आहे, की मी थोडासा बिझी शेड्यूल आहे आणि आमच्या आधीच्या ताईंना आम्हाला जे काही कंप्लीट हे करायचंय. कारण त्यांचं आम खरं एकदा घरातले मेंबर झाले, की बहिणीचं कर्ज असतं भावावर काय. म्हणजे काय, की त्यांना क्राफ्ट शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना फोनिक्स शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना योगा शिकवला गेला पाहिजे. असं काहीतरी आपण या पुढच्या रविवारपासून सर्व या आठवड्यात प्लॅनिंग करतोय आणि या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला पण सहभाग घेता येईल. पण हा सहभाग काय राहील तुमचा? तुम्ही पाहुण्या म्हणून राहाल. नवीन बहीण आहेत ना तुम्ही फॅमिलीमध्ये, नवीन बहीण म्हणून राहाल. तुम्ही काय करायचं? त्याचा आनंद घेत राहायचा, आस्वाद घेत राहायचा आणि त्याच्यावर मेहनत करत राहायची. झाल्या टीचर तर 29 तारखेपर्यंत टीचर होऊन जाल आणि झाल्या तरी पुन्हा परत ट्रेनिंग असेल 2 मे पासून आणि नाही झाल्या तर पुन्हा परत 2 मे पासून ट्रेनिंग असेल. पण हा शॉर्ट टर्म कोर्समध्ये तुम्हाला एंट्री करता यावी किंवा पुन्हा परत काही ताई काय म्हणतात, "सर मग तुमचं मेंबर व्हायचं की दुसरं कुठेतरी ₹40,000 भरून आम्हाला कुठेतरी फोनवर फोन चालू आहेत आमचे. ते म्हणतात 40,000 भरा, फ्रँचायझीस घ्या. 40,000 भरा, फ्रँचायझीस घ्या." आम्ही कोणालाही फोन करत नाही. आम्ही कोणाला सांगतो, "ताईंनो मला फोन करायचा नाही." जे काय असेल, एकदमच आता ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे तुम्हाला, तरच फोन करायचा. सर्व WhatsAppवर. WhatsApp युनिव्हर्सिटी आपली सर्व्हिस चालते. काही अडचण असली, साधा मेसेज टाकायचा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देईल. काही काळजी नाही. का? बिकॉज का? मला पण माझी मिनिटा-मिनिटाची लढाई असते माझ्या जॉबवर. ते मला करून हे सोशल काम करायचंय. म्हणून तुम्ही समजून घ्या. हां, नाही तर मी काय करतो, समजा मला सायलीताईंनी मला मेसेज केला. मग मी माझा फ्री टाईम बघतो. सायलीताईंना सांगतो, "सायलीताई प्लीज कॉल मी" किंवा मी सायलीताईंना मी फोन करून घेतो. म्हणजे काय होतं, मला वेळेचं नियोजन करता येतं, तुमच्याशी बोलता येतं, तुमची शंका दूर करता येते. क्लिअर आहे? थोडंसं धावपळ आहे. पण याच्यातून पण मार्ग निघेल. पुढे-पुढे आपल्या सर्व गोष्टी सिस्टमॅटिक ॲपद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग खूप मोठे-मोठे व्हिडिओ नाही. जेवढे ॲपमध्ये व्हिडिओ आहेत ते खूप मोठे-मोठे आहेत.
पुढच्या वेळेस जेव्हा 2 मे नंतर आपण काय करणार आहे, 30 मिनिटात प्रॉपर जेवढं गरजेचं आहे तेवढं ट्रेनिंग, तो व्हिडिओ बनला पाहिजे. तो व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होईल. प्लस आपण पण अपडेट होतोय. आपण पण आधुनिकतेकडे जातोय. ब्रेन ट्रेन एज्युकेशन थोडक्यात. तर तुम्हाला सिस्टमॅटिक हा बघा आता आपण पाठीमागे आपल्याकडे 2,00,000 1.5-2 लाखाचा आपल्याकडे डिजिटल बोर्ड पण आहे, उपलब्ध झाला आहे. म्हणजे हळू आपण पण अशा पद्धतीने अ, अ, आपले कोर्सेस किंवा आपले ट्रेनिंग व्हिडिओ तयार करणार आहेत, की तुम्हाला सर्व व्हिज्युअलाइज शिकून, बघून आणि दरवेळेस मी सांगत असतो, ताईंनो, आता तुम्ही जे ऐकतायत ना, हे इकडनं इकडे चाललं जाईल मला माहिती आहे. हा व्हिडिओ पुन्हा परत तुम्हाला बघावा लागेल. मला माहिती आहे, अर्ध्या ताईंचं तर चाललं जाईल. कारण त्या अर्ध्या ताईंना साहेबांना जेवण असेल, काहीतरी तुमच्या घरातले कामं असतील, त्याच्यात तुम्ही अडकलेले असणार. पुन्हा प्रेझेंटेशनमध्ये काय आहे ते बघून घेऊ. आपण हे 8 लेव्हलचं एन-जी-ओ म्हणून मेंबरशिपचं तुम्हाला सांगितलं. पण जे आहे ते आधीचं प्रेझेंटेशन आहे म्हणून मी सांगितलं. तुम्हाला 10,100 बनवून विथ ऑल थिंग्स आर रेडी. मार्केटमध्ये तुम्हाला त्याच्यानंतर ₹1 खर्च करायची गरज नाही. काय खर्च करावा लागेल? तुमचं ज्ञानदान, तुमचं श्रम, तुमची मेहनत आणि हा आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा हा कोर्स ₹1,00,000 चा आहे. या आविर्भावाने जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा ₹1,00,000 मी भरलेत ब्रेन ट्रेनकडे. या आविर्भावाने जेव्हा कराल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनणार आहेत. मी अशा सर्व आत्तापर्यंतच्या सर्व ताईंना सांगितलंय. याच्यामध्ये अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब या तिघं गोष्टी मी शिकवणार आहे. 3 आठवड्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही. या 3 आठवड्यांची जबाबदारी माझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही व्हिडिओज भेटतील, काही लाईव्ह क्लासेस असतील, काही स्ट्रगल असतो. नेमकं अबॅकस शिकायचं तर कधी-कधी असं होतं खूप साऱ्या ताई हे बघा, खूप दिवसानंतर आपण शिक्षण क्षेत्रात आपण आलेलो आहेत. मग याच्यात काय होतं, की आपल्याला पण समजून घ्यायला थोडासा त्रास होतो. 2+2 म्हटलं, की काही ताईंना अजून ते पण समजून घ्यायला त्रास होतो. कारण ते खूप दिवसानंतर शिक्षण प्रवाहात आलेले आहेत. एक ताई काय आहेत ऑलरेडी 20+2 म्हटलं, की त्यांना 22 लगेच दिसतं. पण काही ताईंना 2+2 म्हटलं, की ते 4 वेळा अजून थोडा विचार करतात. त्या ताईंना काय आहे, की लाईफटाईम ट्रेनिंग करत राहा, ट्रेनिंग करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्ही बेस्ट टीचर बना. 2 प्रकारच्या ताई आहेत, की ज्या ऑलरेडी शिक्षण प्रवाहात आहेत, ज्या ऑलरेडी स्मार्ट आहेत, ज्या ऑलरेडी काम करतायत शिक्षण क्षेत्रात, त्यांना सोपं आहे शिकायला. म्हणजेच रुबिक क्यूबचं पण मी सांगायला गेलो. रुबिक क्यूब पण सांगताना खूप वेळा डोकं खावं लागतं. खूप वेळा समजून सांगावं लागतं. वन टू वन ताईंना सांगावं लागतं आणि ते खरोखर मजेशीर आहे. या वयात 40शीत, 35शीत, 30शी की जेव्हा आता मुलांचा अभ्यास करता हे आपलं शिक्षणातून आपण 5-6 वर्ष बाहेर गेलो आणि त्याच्यात हे करतोय. पण सर्व ऑल थिंग्स आर इंटरेस्टिंग. ऑल थिंग्स आर हॅपीनेस. तर मी पण माझी जी लढाई असते मिनिटा-मिनिटाची त्याच्यात मी पेन म्हणून नाही, तर मी हॅपीनेस म्हणून काम करत असतो. म्हणून हे सर्व शक्य आहे मला पण. तर तुम्ही पण त्याचा अनुभूती घ्याल. एकदा परिवारात आलात की होईल. सो पुढचं परत पुढे जातो. पुढे काय प्रेझेंटेशनमध्ये बघतो. या सर्व गोष्टी होतील. त्याच्यानंतर आता मी प्रेझेंटेशन अपडेट केलं नाही, पण तुम्हाला पुढच्या रविवारी आपण पुढे रोबोटिकवर वगैरे पण जाणार आहे. तुम्हाला असा फॉर्म इकडे लक्ष द्या. तुम्हाला असा फॉर्म मिळेल. असा फॉर्मची प्रिंट काढायची आणि तो असा भरून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा WhatsAppवर आणि हे जे 6,100 आहे त्याच्याऐवजी 10,100 त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. तसा पाठवायचा. मग कुठं, काय सर्व दिलेलं आहे. फक्त शांततेत वाचायचं. काही डाउट नाही, काही शंका नाही. इथं सर्व दिलंय. इथं अकाउंट नंबर आहे, यू नंबर आहे, फोन नंबर आहे. या फोनवर केल्यानंतर तुम्ही कुठल्या फोनवर फोन करायचं सर्व आहे. आणि नाही काही तर सर्व आपण हे सर्व ऑनलाईन शिकतोय. याच्यात सर्व माहिती भरायची. अजून एक ऑनलाईन पण माहिती येणार आहे, कारण आपण आता नवीन ॲडिशन केलंय, की ब्लेझर आणि आय कार्ड यासाठी जी काही माहिती असते त्या स्ट्रक्चरल वेमध्ये ब्लेझरचं तुम्हाला मी सांगेल एकदा क्लास सुरू झाला. कारण 29 तारखेला जर तुम्ही कोणी रजिस्टर झालं, तर 29 तारखेला तुमचं ब्लेझर पण तयार असेल. तर ते ब्लेझरचं माप वगैरे सर्व हे सर्व बोलूया. कारण मी आत्ता काहीच तयारी केलेली नाही. मी ॲज इट इज जसा आलो तसा तुमच्यासमोर बसलेलो एका कार्यक्रमानंतर. ओके. सो आता पुढे काय आहे ते पण बघू ना आपण. हा मी तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या बाबतीत सांगितलं. ही पण स्लाईड उपलब्ध आहे. जे काही मी आता तुम्हाला सांगितलं, की हा हा ₹1,00,000 चा कोर्स आहे. या अप्रोचने जेव्हा तुम्ही शिकाल, ₹1,00,000 चा कोर्स आहे आणि तुम्हाला 10,100 मध्ये शिकायचा आहे. म्हणजे 10 टाईम मला मेहनत करायची. या अप्रोचने जर तुम्ही शिकलात, तर तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनण्यासाठी कोणीच थांबवू शकणार नाही. ही एका भावाची तुम्हाला गॅरंटी. ओके. कारण पुन्हा खूप सारं प्रोफेशनल बोलण्यापेक्षा आपण फॅमिलिअर असतो. फॅमिलिअर वातावरणात सर्व काही बोलत असतो. सो पुढचं सांगतो. अ, 0 लेव्हलचं ट्रेनिंगमध्ये पुन्हा परत हे बघा,
झिरो लेव्हलचं ट्रेनिंगमध्ये काय असतं, की फिंगरिंग, अबॅकस टूल 3 पद्धतीचे आपण शिकतो. फिंगरिंगने कॅल्क्युलेशन शिकवतो, अबॅकस टूलवर शिकवतो आणि मेंटल अरिथमेटिक करतो. म्हणजे मुलं डोळे बंद करून पण कॅल्क्युलेशन शिकतात. अबॅकस टूलवर तर शिकतातच, फिंगरिंग करून पण शिकतात. अशा तिघं टेक्निक आपण शिकणार आहोत. आणि या तिघं टेक्निकने तुम्हाला टीचर बनायचंय. मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स मुलांचा यूज झाला पाहिजे. टोटल तुम्हाला अबॅकसच्या 8 लेव्हल आहेत. 0 पकडून. 0 तर मी तुम्हाला आता तुम्ही मेंबर झाल्यानंतर ॲपमध्ये डायरेक्ट फ्री अवेलेबल आहे. 0 तर आपण फ्री शिकवतो. कितीतरी ताईंनी हजारो ताई म्हणजे हजारो नाही मी म्हणतो 10,000 ताई वेगवेगळ्या लोकेशनला त्यांना ज्यांना 0 शिकवता येतं ते पिल्लांना स्कूलमध्ये एखाद्या एखाद्या इकडे-तिकडे शिकवतायत. 0 लेव्हल ही फ्री आहे आपली आणि त्या फ्री पद्धतीने शिकवतायत. सो ओके. सो पुढचा परत काय आहे ते बघतो. पण तुम्ही आपल्याकडे बुक पण आहे आणि त्याचे तुम्ही 2,000, 1,500, 1,200 घेऊन पण 0 लेव्हल शिकू शकतात. बुक पण आहे. एक्झाम आहे, सर्टिफिकेट आहे. पण तुम्हाला वाटलं माझ्याकडे 5वी-6वी चे मुलं आले, मला काही शिकवायची गरज नाही, तर तुम्ही ते पण त्यांना अवेअरनेस सेशनमध्ये 0 लेव्हल हे पुढच्या तुम्हाला आज ज्या काही ताई उद्यापर्यंत मी सांगेल, की उद्या परवापर्यंत ज्या ताईंना घाई आहे, या बॅचमध्ये रजिस्ट्रेशन करून पुढे जायचं. त्यांनी रजिस्ट्रेशन करा, मला मेसेज करा. लगेच मी तुम्हाला सरळ लिंक पाठवून देईल. त्याच्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये ॲड करून घेईल. आणि तुमचं लगेच ट्रेनिंग या आठवड्याचं सुरू होऊन जाईल, 0 लेव्हलचं. आणि पुन्हा परत रिव्हिजन होईल आपले रविवारी 0 लेव्हलचं. पुन्हा परत पुढच्या 8 दिवसामध्ये 8 लेव्हलचं ट्रेनिंग होईल. परत सांगतो 8 लेव्हल तुम्ही 8 दिवसात नाही शिकणार आहेत मला माहिती. पण तुम्हाला 29 तारखेपर्यंत 0 लेव्हल आणि 1 लेव्हल आणि 3 लेव्हल शिकायचं आहे. काय बोललो? 0 लेव्हल तर तुम्ही याच आठवड्यात शिकून जा. प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट मी जी व्हिडिओमध्ये सांगितली, प्रत्येक सबमिशन सांगितलं ते सर्व कंप्लीट करायचं. कंप्लीट केलं त्या पद्धतीने ॲक्शन केली, की 0 लेव्हल होऊन जाईल तुमची. आणि त्याचे पण वाघ सारख्या स्कूलमध्ये 2-2, 2,500, 3,000, 3,000 घेतले जातात. मला माहीत नाही कुठल्या अबॅकस आहेत आणि पालक देतात. आणि ते आपण फ्री सुद्धा शिकू शकतो. आपण अशा 15,000-16,000 विद्यार्थ्यांना असं शिकवलंय, की ₹1 पण लागत नाही. अबॅकस टूल पण लागत नाही. अबॅकस टूल सुद्धा आपण घरच्या कचऱ्यापासून बनवतो. हे पण आम्ही हा आमचा यज्ञ आहे. आम्ही असं काम केलेलं आहे. पण लोकांना सर्व फ्री शिकवलं, की त्याचं महत्त्व नसतं. त्यांना त्याची व्हॅल्यू नसते. कारण मार्केटमध्ये गुड प्रेझेंटेशन, गुड स्ट्रक्चरल वेने जावं लागतं. म्हणून आपल्याकडे सर्व सिलेबस आपण तयार केलेला आहे. पण मी एकटा होतो, झपाटलेलो होतो. ड्युटी सुटली का तेच काम होतं. म्हणून मी ते करत होतो. पण आता मी तुम्हाला सांगेल, की ताई लोकं तुम्हाला पण 2 पैसे मिळावेत. तुमच्या पण बाळांना, पोरांना, संसाराला आधार लागावा. म्हणून हा सर्व स्ट्रक्चरल वे आपण बनवलेला आहे. ओके. सो पुन्हा परत प्रेझेंटेशनमध्ये जातो. काय बघतो पुढे. ओके. हां, 0 लेव्हलचं असं बुक आहे आपलं. हे बघा 0 लेव्हलचं असं बुक आहे. याच्यामध्ये सर्व सिलेबस आहे. पुढचं अबॅकस टूल असं असतं. जस्ट युनिट रॉड, टेन्स रॉड हे सर्व मी शिकवलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आज काही बोलणार नाही. पुन्हा परत हे 99 पुन्हा परत याला म्हणतो आपण 75 याला म्हणतो आपण 84 हे मी सर्व तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. म्हणून हे जेव्हा आपण याला 96 करायचा तर कसा फिग ड्रॉ करायचा. म्हणजे 96 असेल तर एक जस्ट ड्रॉ करून सांगतो. हा 10चा रॉड आहे बघा. हा 10चा रॉड आहे. हा युनिटचा रॉड आहे. म्हणजे माझा उजवा हात, तुमचा उजवा हात वरती करा सर्वजण. उजवा हात वरती करा. आहे वेळ तर आपण शिकून घेऊ थोडंसं. उजवा हात वरती करा. हा उजवा हात तुमचा युनिट रॉड आहे. इकडे लक्ष द्या. काय आहे तुमचे सर्वजण बोला माझ्याबरोबर बोला. काय कुठला रॉड आहे? युनिट रॉड आहे. याच्यावर आपण 0 पासून 9 पर्यंतचे कॅल्क्युलेशन करू शकतो. काय करू शकतो आपण? 0 पासून 9 पर्यंतचे कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि मग जर 0 पासून 9 पर्यंतचे जर कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे असतील, तर मात्र मग तुम्हाला लेफ्ट रॉड हा तुमचा 10चा रॉड असतो. प्लीज माईक बंद ठेवा. लेफ्ट रॉड जो असतो तुमचा, हे बघा हा राइट हँड, हा राइट हँड आणि हा लेफ्ट हँड, हा लेफ्ट हँड ठेवा तुम्ही. जस्ट असे दोन्ही हात वरती करा. आपले खानदेशमध्ये कानबाई माता, महालक्ष्मी काहीतरी असतं ना, तसे हात वर समोर करा. आणि पुन्हा परत डावा हात खाली करा. पुन्हा परत हा हात जो आहे उजवा हात, हा उजवा हात ह्या रॉडवर ठेवा. या रॉडवर ठेवा. या रॉडवर ठेवा. ओके. ठेवला असेल तुम्ही. आता तुम्ही तसाच राहू द्या. एक कल्पना करा, की देवी माता जे काय असेल आपण आता आजकाल सगळ्यांना मागायची सवय, देवी माता मला मोठं कर, काहीतरी हे मिळू दे, ते मिळू दे. काही हरकत नाही. तर इकडे लक्ष द्या. लगेच लक्षात आलं, की तुमचा हा जो उजवा हात आहे, उजवा हात हा उजवा हात तुमचा असा कन्व्हर्ट झाला राइट हँड. म्हणजे हा जो फिंगर्स आहे तुमचा थंब आहे, हा 5 झाला आणि हा जो बोट आहे तुमचा, खालचे 4 बोट आहेत, ते 1-1-1 झाले. 1-1-1 झाले. 10वा हात आता वरती करा. उजवा हात खाली करून द्या.
उजवा हात खाली करा, डावा हात वरती करा आणि या रॉडवर ठेवल्याचं ॲक्शन करा. या हातावर ॲक्शन ठेवा आणि तो तुमचा डावा हात जो आहे, तो तुमचा 10 चा रॉड तयार झाला. म्हणून जो अंगठा आहे, अंगठा हा 50 झाला. बोला मनातल्या मनात त्याला फील करा. त्याला अंगठ्याला जरा हात लावा अंगठ्याला. 50 झाला. हा बोट 10 झाला, 10 झाला, 10 झाला, 10 झाला. जस्ट त्याला फील करा आणि मग आता तुमचे जर दोन्ही हात तुम्ही असे ओपन केले, इट इज अ 99. हे सर्व ट्रेनिंग 0 लेव्हलमध्ये आहे. पण आता वेळ आहे आपल्याकडे म्हणून हे सर्व बोलतोय. काही ट्रेनिंगचा उद्देश नाहीये. सर्व व्हिडिओच्या माध्यमातून हा उपलब्ध आहे. आणि जरी व्हिडिओच्या माध्यमातून नाही समजलं, तर 2 मे नंतर सर्व A, B, C, D तुम्ही थकाल, मी थकत नाही. रात्री आमच्या ताई 12-12, 12:30 पर्यंत पण प्रश्न विचारतात. कारण आपलं बहीण भावाचं नातं आहे. आणि जेव्हा ट्रस्ट पण आपलं एक ब्रीद आहे, की आपल्या नात्यामध्ये ट्रस्ट असली पाहिजे. तुमची काळजी घेणं तुम्हाला अ, म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटसाठी तुम्हाला प्रशिक्षित करणं, तुम्हाला वेल ट्रेन करणं, हे ॲज अ भाऊ म्हणून माझं काम आहे. एकदा फॅमिलीत आल्यानंतर. म्हणून अ, असं वाटलं तर आपण कधीही बोलू शकतो. शंका असली तर मेसेज करू शकतो. पण कॉल करण्याचा मी अव्हॉइड याच्यासाठी करतो, कारण माझी फर्स्ट आणि सेकंडमध्ये ड्युटी असते आणि ड्युटीवर गेल्यानंतर पहिला न्याय माझ्या ड्युटीला दिला गेला पाहिजे. त्याच्यातून माझं पोट-पाणी चालतं. माझा संसार त्याच्यातून चालतो. आणि म्हणून ड्युटीवर गेल्यानंतर मी सर्व ताईंना सांगत असतो, की मला मेसेज करा WhatsApp. माझ्या सवडीप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी मी कॉल बॅक करत असतो. सो ओके. हा सर्व जो काही आत्ता नवीन बॅचचा जो काही संकल्प होता, तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. खूप सारे लेक्चर घेत गेलो तर खूप वाढेल. आता तुम्हाला समजलं का? तुमच्या काही डाउट्स असतील तर त्याच्याबद्दल बोलूया. शंका मनात जरूर असतील, की कसं, काय अजून असू शकतात. कोणाला बोलायचंय हात वरती करा. म्हणजे मला त्या प्रश्नातून, उत्तरातून पण काही गोष्टी तुम्हाला सांगता येतील. प्लीज. कोणाला काही शंका, माझा आवाज नाही आला, मला समजलं नाही, माझा आवाजच कमी येतोय. हां. सायली ताई बोला. काय डाऊट आहे तुमचा? आता जे चालू करणार आहे, तर ते रेकॉर्डिंग क्लास असतील की तुम्हीच टीचिंग करणार आहे? ताई आत्ता पण जे क्लासेस असतील ना, ते आत्ता जसं आता आपण समोर आहोत, ते असं राहणार आहे. हां, 8 दिवसाचे 8 लेव्हल. ओके. ते असंच ओके. राहील. त्याचं प्रेझेंटेशन राहील. त्या लेव्हलमध्ये कुठले फॉर्म्युले आहेत, काय लेव्हल आहे, काय डिफिकल्टीज आहेत. म्हणजे तुम्हाला 0 मध्ये काय कॅल्क्युलेशन आहेत, ते शिकवण्यात येईल. लेव्हल 1 मध्ये कुठले कॅल्क्युलेशन असतात, कुठला फॉर्म्युला असतात, ते शिकवण्यात येईल. आणि तुम्हाला लगेच तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला किट भेटेल 2-4 दिवसामध्ये. ते किट बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा लेक्चर ऐकायचं आणि ते बघायचं. लेक्चर ऐकायचं आणि ते बघायचं. आणि पुन्हा परत अडचण आली तर काय सांगितलं मी तुम्हाला, सप्टेंबरची जी बॅच झाली, मी आता जे सप्टेंबरचं प्रेझेंटेशन ओपन केलं होतं, तिथं 1, 2, 3, 4 सर्व लेक्चर आहेत. ते लेक्चर पण ते कुठपर्यंत सांगितलं तुम्हाला मी? 2 मे पर्यंत. कारण 2 मे पर्यंत माझा पण वेळ नाही. जसं आता शीतलताई आहेत. शीतलताईंना पण खूप घाई होती मागच्या महिन्यात जेव्हा भेट झाली तेव्हा. पण माझ्या पण काही कंडिशन आहेत, माझ्या पण काही अडचणी आहेत. मला पण माझ्या पण म्हणजे एंगेज झालोय मी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. आता शीतलताई नॅशनल होता त्यांना माहिती आहे. ड्युटी करून हे सर्व करणं म्हणजे माझ्यासाठी पण शिवधनुष्य पेलण्यासारखं काम आहे. म्हणून काही पर्याय आणला, की तुमचं थांबायला नको. हां, आणि जर तुम्हाला वाटलं, की मला अडचण येते, हे कॅल्क्युलेशनला अडचण येते, नो प्रॉब्लेम. वन टू वन पण आपण जेव्हा फ्री असाल तेव्हा आपण बोलू शकतो. प्रॉब्लेम काहीच येत नाही. प्रॉब्लेम फक्त मी एकच सांगेल, शांततेचे मी जे सांगतो ना, ते फक्त कानांची पॉवर वाढवा. सध्या प्रॉब्लेम तोच आहे पिल्लांचा पण. कानाची पॉवर थोडी वीक झालेली. कारण आपलं लक्ष कुठेतरी थोडंसं भरकटलं, की आता मी जे बोलतोय ते लक्ष नसतं. मग पुन्हा ऐका, पुन्हा परत प्रॅक्टिस करा, पुन्हा परत ड्रॉ करा, शिकवा. लगेच घरच्या 2 मुलांना शिकवा. तुम्ही टीचर कधी बनतात खऱ्या अर्थाने मी सांगू का? मी तुम्हाला 10 वर्ष पण ट्रेनिंग दिलं ना, तर तुम्ही टीचर नाही बनू शकत. पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही ना, शिकवायला सुरुवात केली ना, 10 किट घेऊन 10 पिलांना क्लास सुरू केला ना, तर तेव्हा तुम्हाला स्ट्रगल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की अरे यार, टीचरची कसरत आता आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही खरे खरे टीचर तेव्हा बनतात. मी असं म्हणेल तुम्हाला. ओके. म्हणून काही काळजी करू नका. जिथे-जिथे अडचण आली, तिथे मी आहे. म्हणून तुम्हाला थोडा बेस असेल, तर तुम्ही लगेच बनू शकता. आणि बेस नसलं, तरी मेहनत केली, थोडा वेळ दिला, तरी तुम्ही बनू शकता. आणि नाहीच बनल्या, तरी 2 मे मंत्र खरं मला माहिती 5-6 मी अजून शीतलताई मी पोस्ट पण नाही बनवली टीचर ट्रेनिंगची यावेळेस. पोस्ट झाली का डायरेक्ट 500 लोकं ॲड होतील त्या ग्रुपमध्ये आणि त्या 500 मधून 50 जण रजिस्टर होतील. हे नेहमीच 500 येऊन बसतात बरं का त्या ग्रुपमध्ये.
गाडी पॅक, 10 गाड्या पॅक होतील. म्हणजे 50 सीटर जर गाडी पकडली तर 10 गाडी पॅक होतील. पण आहेर करणारे फक्त 50 जण राहतील त्याच्यामध्ये. बाकी सर्व जेवायला आलेले असतात. एक घरगुती भाषेत सांगतोय. म्हणजे कारण तो आत्तापर्यंतचा अनुभव आहे. 500-1000 जण ग्रुपमध्ये येतात. त्याच्यातून 50 जण रजिस्टर होतात. एक बॅच झाली की पुन्हा परत आपली 3-4 महिन्यानंतर होईल. आता आपलं एक नारी शक्ती सन्मान पुरस्काराचं नियोजन आहे आपलं 29 एप्रिलला. 1 मेच्या आधी. म्हणजे 1 मेच्या आधी का? तुमचं सर्टिफिकेशन पण करायचंय. तर 1 मे नंतर तुम्हाला थोडी ॲक्टिव्हिटी स्टार्ट करता येईल. ओके. कारण खूप साऱ्या ताईंना पण 15-14 एप्रिल नंतर करायचंय. म्हणून हा सर्व 8-8 दिवसाचा प्रोग्राम आपण रन करतोय, की त्यांचं अबॅकस झालं पाहिजे 8 दिवसात, 8 दिवसात वेदिक मॅथ झाला पाहिजे, 8 दिवसात रुबिक. आणि परत सांगतो, नाही जमलं ना, अजिबात टेन्शन लेने का नाही. नाही जमलं तर काय